नमस्कार, मी साटम परत एकदा एक इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। खरा क्राइम रिपोर्ट आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका। तसंच तुम्हाला सुद्धा इंटरेस्टिंग स्टोरी शेअर करायची असेल तर आता हा जो ईमेल आयडी फ्लॅश होतोय त्या ईमेल आयडी वर तुम्ही शेअर करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा शेअर करून, आणि सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब केला तर कनेक्टिव्हिटी वाढेल, यूट्यूबचा अल्गोरिदम इतरांबरोबर शेअर करेल आणि तुम्हाला सुद्धा वेगवेगळा कंटेंट बघायला मिळेल। आणि काय सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी फुकट आहे, पण मला खूप जास्त बेनिफिट होतो त्यामध्ये। आता मी विषयाकडे वळतो तर बघा, कशेळी नावाचं गाव आहे मुरबाड कर्जत रोडवर, तिथल्या जंगलामध्ये एक बॉडी रिकव्हर होते आणि कर्जत पोलीस आणि क्राईम ब्रांच ऍक्टिव्ह मोड मध्ये येतं। बघा, सर्वात प्राथमिक दृष्ट्या ही गोष्ट असते की ही व्यक्ती नक्की कोण आहे, त्याची ओळख पटवायची आणि ह्याचा खून कोणी केला असेल त्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करायचं। पण तसला कुठलाही पुरावा पोलिसांना सापडला नाही तिथे। त्यामुळे मग पोलिसांनी काय केलं, त्याचं छायाचित्र सर्वेकडे प्रदर्शित केलं आणि खास करून खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्हेट केलं। कर्मधर्म संयोगाने एका खबऱ्याने त्यांना टिप दिली, त्या अनुसरण ह्या व्यक्तीचं नाव होतं सूरज परियार। हा नेपाळ देशाचा नागरिक होता, अनेक आपल्या राज्यांमध्ये त्याने केटरिंगचं काम केलं होतं आणि आता पनवेलमध्ये येऊन स्थायिक झाला होता। त्याचा खून झालेला होता। आता सर्वात मोठा प्रश्न होता की मग आता ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कुठून सुरू करायचं आणि कुठे संपवायचं, कारण अनेक राज्यांमध्ये खास करून ईशान्य भारतातल्या मिझोरममध्ये, आसाममध्ये त्याने काम केलेलं होतं। पोलिसांनी आता तिथे टीम पाठवायची की ते लोकल लेवलला इन्व्हेस्टिगेशन करायचं। त्याच वेळेला क्राईम ब्रांचच्या एका चाणक्य पोलिसाच्या नजरेत आलं ते एक टी शर्ट, ज्या टी शर्टनी या सूरज परियारचे हात बांधले होते। त्या टी शर्टवर एक ब्रँडिंग होतं, ज्या ब्रँडिंग मध्ये लिहिलेलं होतं माउंट व्ह्यू रिसॉर्ट। तर पोलिसांनी ठरवलं की पहिला आपण माउंट व्ह्यू रिसॉर्टला जाऊन चौकशी करूया, तिथे काय क्ल्यू मिळतो का बघूया, नाहीतर मग इतर गोष्टी आहेतच। त्या अनुसरून पोलिसांची टीम माउंट व्ह्यू रिसॉर्टला जाते। तिथे त्यांना कळतं की माउंट व्ह्यू रिसॉर्टमध्ये काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टचे मजूर आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांनी हे टी शर्ट तयार केलेले होते आणि लेबर्समध्ये वाटले होते। त्यातीलच एक हे टी शर्ट होतं। त्या अनुषंगाने त्यांनी लेबर्सची लिस्ट मागवली तर त्यामध्ये सूरज परियार यांचं नाव होतं। आणि त्यामधनं पोलिसांना अजून एक गोष्ट कळली, ती म्हणजे ह्या रिसॉर्टला हे जे मजूर सप्लाय केले होते ना, त्यांच्या मुकादमचं नाव होतं दिलीप। तो धारावीमध्ये राहणारा एक नागरिक होता। पोलिसांनी आता आपल्या इन्व्हेस्टिगेशनचं सूत्र दिलीपच्या दिशेने वळवलं। दिलीपला ताब्यात घेऊन इंट्रोगेशन केलं गेलं, त्यावेळेला या केशीचं सर्व गोष्टी कळल्या आणि फार इंटरेस्टिंग होत्या। आणि खास करून एक टी शर्ट कशा प्रकारे अख्खी मर्डरची केस सॉल्व्ह करणार होता ना, हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ना की तुम्हाला कळेल। तर बघा, दिलीपचं ज्यावेळेला इंट्रोगेशन केलं ना, त्यावेळेला दिलीपनी पहिलं तर गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या साथीदाराचं सुद्धा नाव सांगितलं। त्याचं नाव होतं विजय। म्हणजे दिलीप आणि विजय ह्या दोघांनी मिळून सूरजचा खून केला होता। पण त्यामागचं कारण काय होतं तर बघा, अनेक केटरिंगच्या ऑर्डरी दिलीपसाठी सूरजने केल्या होत्या। पण अचानक एक दिवशी सूरज आणि दिलीपचा वाद झाला आणि त्या वादानंतर सूरजने आपले जे मजूर इतर साथीदार होते ना, त्यांना दिलीप विरुद्ध भडकवायला चालू केलं। त्यांच्या मनामध्ये दिलीप बद्दल काही ना काही गोष्टी भरवायला चालू केल्या आणि दिलीपकडे काम करू नका म्हणून परावृत्त करायला सुरुवात केली। पण त्यामुळे काय व्हायला लागलं की दिलीपचं अनेक कॉन्ट्रॅक्ट्समध्ये नुकसान व्हायला लागलं, कारण दिलीप लेबर पुरवू शकत नव्हता अशा गोष्टीमुळे, कारण लेबर त्याच्याकडे काम करायला तयार नव्हते। त्यावेळेला दिलीपने ठरवलं की आता या सूरज परियारचा काटा काढला पाहिजे। त्या अनुषंगाने दिलीपने आपला मित्र विजय याची मदत घ्यायची ठरवलं। दोघांनी ठरवलं की पार्टीला बोलवायचं सूरजला आणि त्याचा तिथे काटा काढायचा। त्या अनुषंगाने दिलीपने सूरजला पार्टीला बोलवलं आणि आपण तिथे आपले मतभेद सॉल्व्ह करून टाकू अशा प्रकारची गोष्ट सांगितली। आणि सूरजला घेऊन तो मुरबाड कर्जत रोडला त्याच जंगलामध्ये गेला, जिथे त्यांनी पार्टी केली। मंदधुंद अवस्थेत सूरज असताना सुरीने दिलीपने सूरजचा गळा कापला आणि त्यानंतर सूरजला तिथेच त्या जंगलामध्ये टाकून दिलं। पण त्यावेळेला एक सर्वात मोठी चूक केली होती, ती म्हणजे मृत अवस्थेतल्या सूरजचे हात दिलीपने त्याच माउंट व्ह्यू रिसॉर्टच्या टी शर्टनी बांधले होते। आणि तोच सर्वात मोठा क्ल्यू ठरला ही केस सॉल्व्ह करण्यासाठी। आता दिलीप आणि विजय पोलीस कस्टडीमध्ये चार्जशीटची तयारी सुरू आहे। पण एक टी शर्ट कशा प्रकारे एक मर्डर केस सॉल्व्ह करू शकतो त्याबद्दलची इंटरेस्टिंग स्टोरी होती। तुम्हाला काय वाटतं याबद्दलचे कमेंट सेक्शन मध्ये कळवा। बाकी हर हर महादेव।